राज्यभर सुरू असलेल्या मराठा मोर्चाचं लोण आता मुंबईच्या वेशीवर आलंय। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबईतून मराठा मूक मोर्चा काढण्यात आला। खारघर सेंट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवन पर्यंत मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। रायगड आणि नवी मुंबई अशा दोन विभागाचा हा मोर्चा असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार सहभागी झाले। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी आंदोलकांशी बातचीत केली। आपण बघूया। नवी मुंबई आणि रायगड मिळून मराठा मोर्चा निघालेला आहे। या मोर्चात सहभागी होण्यासाठी महिला वर्ग उपस्थित आहे। आपण त्याशी बातचीत करूया। काय मॅडम, कुठून आल्यात आपण? मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आम्ही नवी मुंबईचे आहोत। आमच्या मागण्या आता महाराष्ट्रामध्ये जे उत्स्फूर्तपणे जे मोर्चे निघालेले आहेत त्यात सर्वांनी मागण्या मांडलेल्याच आहेत। आमची पहिली मागणी अशी आहे की कोपर्डीत ज्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे त्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅकवरती खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही आमची पहिली मागणी असणार आहे। दुसरी आमची मागणी अशी असणार आहे की आमचा मराठा आरक्षण, आमची मराठा समाजाची मुलं जी 90% पर्यंत मार्क्स पाडूनही त्या मुलांना चांगल्या शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही, चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाही आहेत, त्याच्यासाठी आम्ही मराठा आरक्षणची मागणी केलेली आहे। आमची तिसरी मागणी असणार आहे की जे ॲट्रॉसिटिकली आमच्या मराठी बांधवांना आणि अजून इतर समाजातल्या मुलांना जे चुकीच्या ह्याच्याखाली गोवलं जातं त्यासाठी जो आपला ॲट्रॉसिटीचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली जावी अशी आमची मागणी आहे। आणि आमची सगळ्यात शेवटची मागणी की शेतकऱ्यांनी जे शेतीमाल पिकवला जातो त्याला चांगला भाव सरकारनं द्यावा अशी आमची इथे मागणी ठेवलेली आहे। पहिली गोष्ट तर आरक्षण हवंय। आम्हाला 90% मार्क मिळूनही मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स मिळत नाहीयेत। आमच्याकडे जर आरक्षण असतं तर आम्हालाही आमच्या सारख्या मुलांना, माझ्या जो भावी पिढी आहे त्यांनाही म्हणजे चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल। आमचा हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही, कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही, कोणत्याही सरकार विरोधात नाही। आम्ही फक्त आमच्या मागण्या न्याय करण्यासाठी किंवा तुमच्या समोर सरकारसमोर मांडण्यासाठी या ठिकाणी उतरलेलो आहोत। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।